नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज बघणार आहोत काळाचे घटक. काळाचे घटक. काळ समजण्यासाठी, काळ चांगले येण्यासाठी, काळ दांडित येण्यासाठी, मराठी वाक्य इंग्रजीत करण्यासाठी, मराठी ट्रान्सलेशन इंग्रजीत करण्यासाठी, इंग्रजीचे ट्रान्सलेशन मराठीत करण्यासाठी, या कोणत्याही भाषेचे ट्रान्सलेशन इंग्रजीत करण्यासाठी, इंग्रजीचे ट्रान्सलेशन कोणत्याही भाषेत करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे घटक असतात. ते फार महत्त्वाचे आहेत. त्या घटकाशिवाय इंग्रजी नाही, इंग्रजीचं अस्तित्व नाही, इंग्रजी नाही म्हणजे नाही. म्हणून ते घटक फार महत्त्वाचे आहेत, फार उपयोगाचे आहेत, फार कामाचे आहेत. तर कोणते कोणते घटक आहेत मग? पहिला आहे सब्जेक्ट, दुसरा आहे वर्ब, तिसरा आहे ऑब्जेक्ट आणि चौथा आहे कॉम्प्लिमेंट. सर्वांची माहिती आपण घेणार आहोत. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? पूरक. या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत, सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. आता सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. आता सब्जेक्ट म्हणजे जगातील सर्व प्रकारची नावे असतात. रमेश, तुकाराम, माधव, खुर्ची, हे नाही, खुर्ची, चटई, रमेश, तुकाराम, चेअर, मॅट, ब्रूम, स्टोन, हे सर्व प्रकारची जी नावं आहेत, ज्या प्रत्येक वस्तूला, जगातील प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, स्थळाला, ठिकाणाला, देशाला, राज्याला, या सणाला, या वाराला, या प्रत्येकाला दिलेले नाव म्हणजे काय असतो? सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट हा दोन घटकामध्ये असतो. सब्जेक्ट हा दोन घटकामध्ये असतो. एक म्हणजे नाउन आणि दुसरं म्हणजे प्रोनाउन. या दोन रूपात हा सब्जेक्ट असतो. हा दोन रूपात सब्जेक्ट असतो. नाउन म्हणजे नाम आणि प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. आता नाउन म्हणजे काय? नाउन म्हणजे जगातील सर्व नावं, जगातील सर्व नावं, व्यक्तीची असो, या स्थळाची असो, ठिकाणाची असो, देशाची असो, राज्याची असो, या कोण्या कशाची असो, जगातील प्रत्येक नावं म्हणजे काय असतं? सब्जेक्ट असतो. काय असतो? सब्जेक्ट असतो. आता प्रोनाउन म्हणजे काय? प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. सर्वनाम कोणते असतात? ही, ती, ही, वी, यू आणि ते. ही जी सात आहेत ती काय आहेत? सर्वनामे आहेत. सब्जेक्ट हा नाउन आणि प्रोनाउन ही सात एवढी प्रोनाउन याच्यामध्ये सब्जेक्ट असतो. म्हणजे नाउन मध्ये आणि प्रोनाउन मध्ये हा सब्जेक्ट असतो. प्रोनाउन ही आणि नाउन म्हणजे जगातील प्रत्येक नाव, सर्व ज्याला नाव दिलेली आहेत ती सर्व आहेत, त्याला म्हणतात नाउन म्हणतात. त्याला काय म्हणतात? नाउन. आणि ती नाउन म्हणजेच काय असतो? सब्जेक्ट असतो, कर्ता असतो. सब्जेक्ट असतो, कर्ता असतो. आता बघा, सब्जेक्ट कळाला आणि एखाद्या वाक्यात एकच सब्जेक्ट असतो, तर एखाद्या वाक्यात दोन सब्जेक्ट असतात. एका वाक्यात एकच सब्जेक्ट असतो, तर एखाद्या वाक्यात दोन सब्जेक्ट असतात, तर एखाद्या वाक्यात एकच सब्जेक्ट असतो. अशा प्रकारे. आता सब्जेक्ट ओळखायचा कसा? कर्ता ओळखायचा कसा? तर कर्ता ओळखण्यासाठी आपल्याला हुने प्रश्न विचारावा लागतो. कशाने? हुने प्रश्न विचारावा लागतो. मग हुने प्रश्न विचारल्यावर आपला सब्जेक्ट येतो. हुने प्रश्न विचारल्यावर आपला सब्जेक्ट कळतो, समजतो. आता हुने प्रश्न विचारायचा. समजा ती मला भेटते. आता याच्यातला सब्जेक्ट कसा ओळखायचा? त्याला प्रश्न विचारा हुने. मला कोण भेटते? ती भेटते. मला कोण भेटते? ती भेटते. ती काय झाला? सब्जेक्ट झाला. मला कोण भेटते? मला ती भेटते. मग सब्जेक्ट काय झाला? ती. रामू दुकानला जातो. आता या वाक्यात सब्जेक्ट कोणता आहे? प्रश्न विचारा. दुकानला कोण जातो? दुकानला रामू जातो. दुकानला कोण जातो? दुकानला रामू जातो. रामू काय झाला? सब्जेक्ट झाला. इथं ती काय झालं? सब्जेक्ट झाला. रामू काय झाला? सब्जेक्ट झाला. अशा प्रकारे आपल्याला सब्जेक्ट ओळखता येतो. पूर्ण प्रश्न विचारून आपल्याला सब्जेक्ट ओळखता येतो. सोपा आहे. सब्जेक्ट ओळखण्यासाठी आपण पूर्ण प्रश्न विचारला की सब्जेक्ट येतो, कळतो, समजतो. कोणतं वाक्य असो, किती मोठं वाक्य असो, एखाद्या वाक्यात दोन सब्जेक्ट आहेत, दोन्ही ओळखण्यासाठी आपल्याला त्या पूर्ण प्रश्न विचारला की दोन्ही वाक्याचे सब्जेक्ट ओळखता येते. आता समजा वाक्य आहे, राणी व महेश शीतलला 100 रुपये देतात.
शीतलला 100 रुपये कोण देतात? राणी आणि मंत्री. म्हणजे काय आहे? सब्जेक्ट आहे. हे काय आहे? सब्जेक्ट आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन प्रश्न विचारल्यावर सब्जेक्ट कळतो, समजतो. आणि एखाद्या वाक्यात एक सब्जेक्ट असतो तर एखाद्या वाक्यात दोन सब्जेक्ट असतात. तर आता बघूया वर्ब. आता वर्ब बघू आणि नंतर बाकीचे बघू. वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय? जे क्रिया करणारा घटक. क्रिया करणारा घटक ज्याच्यामध्ये क्रिया घडते, ज्याच्यामध्ये क्रिया होते त्याला क्रियापद म्हणतात. ज्याच्यामध्ये क्रिया घडते, ज्याच्यामध्ये क्रिया होते त्याला काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. म्हणजे क्रिया करणारा घटक, क्रिया घडणारा घटक, ज्याच्यामध्ये प्रोसेस होते, ज्याच्यामध्ये क्रिया होते त्याला म्हणतात घटक. म्हणजे ऍक्शन होते, काय होते? ऍक्शन होते, त्याला क्रियापद असं म्हणतात. आता उदाहरणार्थ चालणे. चालणे म्हणजे चालण्याची क्रिया आहे. चालण्याची क्रिया आहे. गो म्हणजे जाणे, तिथे जाण्याची क्रिया आहे. ईट म्हणजे खाणे, खाण्याची क्रिया आहे. सीट म्हणजे बसणे, बसण्याची क्रिया आहे. ओपन म्हणजे उघडणे, उघडण्याची क्रिया आहे. त्याच्यानंतर से म्हणजे म्हणणे, म्हणण्याची क्रिया आहे. डू म्हणजे करणे, करण्याची क्रिया आहे. वर्क म्हणजे काम करणे, काम करण्याची क्रिया आहे. स्लीप म्हणजे झोपणे, झोपण्याची क्रिया आहे. अशा प्रकारे हे क्रियापद आहे. जिथं क्रिया घडते, जिथं ऍक्शन होते त्याला म्हणतात क्रियापद. क्रिया करणारा घटक म्हणजे काय? क्रियापद. क्रियापदाचे 3 रूप आहेत. क्रियापदाचे किती आहेत? 3 रूप. क्रियापदाचे तसे तर 5 रूप आहेत. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप आयएनजी लावून बनतं. आणि जे 5 रूप आहे एस ईएस किंवा आयएस हे लावल्यानं होत असतं. असे 5 रूप असतात क्रियापदाचे. पहिलं, दुसरं, तिसरं, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं किंवा 5वं असे रूप असतात क्रियापदाचे. आता हे झालं क्रियापद. आता क्रियापदाची डिटेल माहिती आपण नंतर घेणार आहोत. म्हणजे सकर्मक क्रियापद कोणतं, अकर्मक क्रियापद कोणतं, असे क्रियापदाचे अनेक प्रकार आहेत. क्रियापद मोठा हा विषय आहे. आपण पार्ट ऑफ स्पीच शिकवताना क्रियापदावर खूप माहिती घेणार आहोत. नंतर घेऊ, तोपर्यंत याचा अभ्यास. आता दुसरा आहे की क्रियापद झाला. आता दुसरा आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता कर्म कसं ओळखायचं आणि वाक्यातलं कर्म कोणतं ते आपण पाहणार. आता वाक्यातलं कर्म कसं ओळखायचं? आता आपण सब्जेक्ट पाहिला, वर्ब पाहिलं आणि सब्जेक्ट वर्ब पाहिल्यावर आपलं वाक्य येते शी इट्स. ती खाते, ती खाते, ती काय करते? खाते. आता हे झाला सब्जेक्ट आणि हे झाला वर्ब. मग ती खाते, पण तू काय खाते? काय खाते? काय खाते हे नाही माहिती. काय खाते? लिंबू खात असेल, आंबा खात असेल, टरबूज खात असेल. म्हणजे हे जे असतं ते असतं ऑब्जेक्ट. कर्म. कर्म वाक्यात कर्म कोणते? वाक्यात कर्म कोणतं ते आपण पाहणार आहोत. समजा वाक्य घेतलं आपण, मनू आंबा खाते. मनू आंबा खाते. मनू आंबा खाते. बघा आता याच्यात ऑब्जेक्ट कोणतं? याच्यात ऑब्जेक्ट कोणतं? मनू काय खाते? आंबा. प्रश्न विचारा. आता हे झालं आपला सब्जेक्ट. आपण सब्जेक्ट आधी सांगितलं की पूर्ण प्रश्नासाठी मिळते. म्हणजे आंबा कोण खाते? मनू खाते. मनू काय झाला? सब्जेक्ट. आता याच्यात आता क्रियापद कोणतं? क्रिया करणारा घटक. आता याच्यात क्रिया होती का? आंबा नाही. याच्यात क्रिया होती खाते, खाण्याची क्रिया, खाण्याची ऍक्शन म्हणजे क्रिया होती याच्यात. म्हणजे हा सब्जेक्ट आणि हा झाला वर्ब. आता मग आज प्रश्न विचारा, मनू काय खाते? मनू काय खाते? हे काय जे झालं ते काय झालं? ते झालं आपलं ऑब्जेक्ट. मग आता प्रश्न विचारायचा वाट आणि हुन प्रश्न विचारायचा. वाट आणि हुन. या वाट आणि हुन प्रश्न विचारून आपला ऑब्जेक्ट मिळतो. या वाट आणि हुन प्रश्न विचारून आपला ऑब्जेक्ट मिळतो, आपला कर्म मिळतो. वाट म्हणजे त्याचा अर्थ काय आणि हुन म्हणजे कोणाला. हुन म्हणजे कोणाला आणि वाट म्हणजे काय. वाट म्हणजे काय. आता मनू आंबा खाते. मग याचा प्रश्न विचारा, मनू काय खाते? मनू काय खाते? आंबा. आंबा काय झाला? आपला ऑब्जेक्ट. आंबा काय झाला? ऑब्जेक्ट झाला. अशा प्रकारे आपल्याला ऑब्जेक्ट ओळखता येतो. आपण लांब वाक्य घेऊ. ती मला भेटते. बघा याच्यात
सब्जेक्ट कोणता, याच्यात आपला ऑब्जेक्ट कोणता, सब्जेक्ट आहे ती, वर्ब आहे बी म्हणजे भेटते, आणि आता ती मला भेटते, ती कोणाला भेटते, ती कोणाला भेटते असं प्रश्न विचारायचा. ती कोणाला भेटते, ती कोणाला भेटते, मग ती कोणाला भेटते, मला भेटते. कोणाला भेटते, मला भेटते. मला काय झाला, आपला ऑब्जेक्ट. मला काय झालं, आपलं ऑब्जेक्ट. अशा प्रकारे मला काय झालं, आपण ऑब्जेक्ट झालं. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला वाक्यात ऑब्जेक्ट व्हॉट आणि हुम या प्रश्नाने विचारून कळता येतो. समजा आता दुसरा घेऊ. आता वाक्यामध्ये दोन कर्म असतात. वाक्यामध्ये कधी दोन कर्म असतात, कधी कधी दोन कर्म असतात. वाक्यामध्ये कधी कधी दोन कर्म असतात. म्हणजे एक प्रत्यक्ष कर्म असतं आणि एक अप्रत्यक्ष कर्म असतं. म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये दोन कर्म असतात, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, दुसरं असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा, समजा असं आहे, रमेश तिला 15 रुपये देतो. रमेश तिला 15 रुपये देतो. आता हे वाक्य आहे. समजा आता या वाक्यात बघा दोन कर्म आहेत. या वाक्यात किती कर्म आहेत, दोन. आता हे झाला, आता पहिले झालं आपला सब्जेक्ट यस, आणि हे झालं आपला वर्ब. असं ओळखून क्रिया करणारा घटक ओळखायचा. देतो क्रिया, देण्याची क्रिया म्हणजे काय झालं, वर्ब. आणि तिला 15 रुपये कोण देतो, कोण देतो, रमेश देतो. रमेश काय झाला, आपला सब्जेक्ट. आता याच्यातलं, आता याच्यातलं एवढं वाक्य आहे, म्हणजे यातलं ऑब्जेक्ट कोणतं. आता याच्यात दोन ऑब्जेक्ट, तिथे दोन. बघा प्रश्न विचारा, रमेश 15 रुपये कोणाला देतो, कोणाला देतो, तिला देतो. म्हणजे एक झाला ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर रमेश तिला काय देतो, काय देतो, 15 रुपये देतो. म्हणजे हे त्याच्यामध्ये 15 रुपये सुद्धा हे काय ऑब्जेक्ट आहे. आता बघा, आता हे ऑब्जेक्ट कसं ओळखायचं, ऑब्जेक्ट कसं ओळखायचं, यातलं ऑब्जेक्ट कसं ओळखायचं, तर आपण बघू. बघा आता आपला व्हॉट आणि हुम प्रश्न विचारायचा. आता पहिल्यांदा, आता जे याच्यात दोन कर्म असतात, जे डायरेक्ट ऑब्जेक्ट, दुसरं असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे हे आहे प्रत्यक्ष कर्म आणि हे आहे अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. बघा आता कसं ओळखायचं, डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं, त्याच्यात डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं, लक्षात ठेवा. जी जिवंत वस्तू आहे, जे जिवंत आहे, त्याला बोलता येते, खाता येते, पिता येते, जिवंत आहे, ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे जे खाते, पिते, बसते, उठते, त्याला म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याच्यात खाणारी वस्तू कोण खाते, त्याच्यात तिला म्हणजे कोण असते, मुलगी. तिला म्हणजे मुलगी आहे, किंवा एखादी बाई म्हणजे तिला म्हणजे मुलगी. म्हणजे काय झालं आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कारण हे तिला काय सजीव आहे, ते काय सजीव आहे, म्हणजे निर्जीव आहे का, नाही सजीव आहे. म्हणजे काय झालं आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि हे बाकीचं काय झालं, मग हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे काय झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे जी जिवंत आहे, जे सजीव आहे, ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे जे निर्जीव आहे, ज्याला जे काही खात नाही, काही पीत नाही, त्याला म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट. काय म्हणतात त्याला, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा, म्हणजे जी प्रत्यक्ष क्रिया घडते ते झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि जी अप्रत्यक्ष घडते त्याला म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा, आता वाक्यात मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आहे, तुम्हाला सहज आता ओळखू येते. म्हणजे जी खाते, पिते, बसते, हे झालं आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि हे काय झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. आता बघा, म्हणजे हे अप्रत्यक्ष कर्म आणि हे प्रत्यक्ष कर्म. अशा प्रकारे डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा प्रश्न विचारा, रमेश तिला काय देतो, रमेश तिला 15 रुपये देतो. रमेश तिला काय देतो, 15 रुपये. 15 रुपये झालं आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट.
रमेश 15 रुपये कोणाला देतो, तर तिला हे काय असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग आता वाक्याची सुरुवात कशी करायची, आधी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं, नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं. आता समजा पहिल्यांदा घ्यायचा सब्जेक्ट आणि नंतर घ्यायचा आपल्याला पहिल्यांदा सब्जेक्ट घ्यायचा, नंतर वर्ब घ्यायचं आणि शेवटी नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं आणि शेवटी डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं. आता आपण समजून सांगल्याप्रमाणे आता समजा बघा, आता वाक्य करू मग आपण. बघा आता रमेश 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 आता तुला काय ते ज्यूस इथे देतो आहे. रमेश ज्यूस आता तिला काय ते कर, रमेश ज्यूस फॉर 15 रुपीज. 15 रुपीज रमेश गिव्स फॉर 15 रुपीज. अशा प्रकारे आपण बघितलं. आता हे आहे सब्जेक्ट, हे आहे वर्ब, हे आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हे आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. अशा रीतीने आपलं वाक्य करता येते. अशा रीतीने आपल्याला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट याची आपण माहिती पाहिली, सविस्तरपणे माहिती पाहिली. अजून पुढच्या भागामध्ये काय उदाहरण घेऊन ऑब्जेक्टची माहिती आपण बघूया. आता कॉम्प्लिमेंट आपलं राहिलेलं आहे, कॉम्प्लिमेंट आपण पुढच्या भागात घेऊ. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरकची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ. आता पुढच्या भागामध्ये ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट याची माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत, सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट याची आपण सविस्तरपणे माहिती पुढच्या भागात घेणार आहोत.